पडळकर आणि तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांच्यातही आज विधानसभेमध्ये वाकयुद्ध झालं। पडळकर यांनी नेमका प्रश्न विचारावा असा सल्ला अध्यक्षांनी दिला। यावर पडळकर भडकले। माझी लक्षवेधी कॅन्सल करा असं पडळकर अध्यक्षांना म्हणाले। यावेळी मंत्री दादा भुसे आणि पडळकर यांच्यामध्ये सुद्धा चांगलीच जुंपली। पडळकर साहेब पॉइंटेड प्रश्न घ्या। नाही पॉइंटेड करणारच नाही ना। विषय काय आहे? विषय नाही, या काय किरकोळ विषय नाही। जमत नसेल तर मी बोलत नाही। मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही। विषय जर सविस्तर एक लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेल्या आहेत। हा विषय सभागृहात आहे, त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल। आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, मला विषय काय आहे? सर्वांना विनंती आहे। विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी। मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा। उत्तर द्या। नाही अजून विषय ना पुढं बघा, मला या विषयावर बोलायचं नाही। माझी लक्षवेधी कॅन्सल करा। आपण प्रश्न घ्या, प्रश्नाची प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे। तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, आपण प्रश्न जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे। आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल। प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष महोदय, सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते। या लक्षवेधी ही ऐकून घ्या, ऐकून घ्या। आता उत्तर द्या। तुम्ही मला ऐकू नका म्हणजे? अरे उत्तर घ्या। मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे।